नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 जूनच्या भागामध्ये काव्या अजूनसुद्धा जीवासोबत भांडत असते आणि ती त्याला म्हणत असते की अरे जीवा, मला एक गोष्ट सांग, मिथुन काका इथं यायच्या अगोदर तू कोणाला इथं पाठवलं होतंस का? आणि हे सगळं तूच लपवायला लावलं होतंस ना? खरं सांग काय आहे ते? आणि बोलणारे जीवा, घे माझी शपथ. तर आता जीवा रागारागातच तुझी शपथ असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, अच्छा माझी शपथ आणि ठीक आहे, आणि माझी शपथ ना तू खोटी घेणार नाहीस हे मला माहिती आहे. आणि चल ठीक आहे, या सगळ्या गोष्टींना तू लपवलेल्या नाहीस, हे केलं मी मान्य. आणि पण शेवटी ना तुझ्या मनासारखंच झालं ना रे जीवा. आणि हीच इच्छा होती ना रे तुझी, की हे सगळं कोणाला तरी दिसलं पाहिजे, कोणाला कळालं नाही पाहिजे. आणि देवाने सुद्धा तुझंच ऐकलं. आणि ती एकदमच म्हणते की हे जर तुला असं वाटत असेल ना तर हा तुझा गैरसमज आहे. कारण आता ही काव्या काहीच ऐकणार नाही. आणि तू आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केले आहेस ना, पण मी आता आपल्यामधलं प्रेम सगळ्यांना सांगणार, म्हणजे सांगणारच, अशी ती धमकी आता जीवाला देते. तर तेव्हा जीवा आता तिच्यावरती ओरडू लागतो आणि म्हणतो की तुला सांगायचं आहे ना, मग ठीक आहे, जा आणि आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांग आणि सगळ्यांना ओरडून सांग. पण काही किती जरी तू ओरडलीस ना तरी मी हे प्रेम कधीच मान्य करणार नाही, असं तो तिला आता निक्षून सांगतो. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही करणार ना, मग आता जीवा तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, आणि मला जे करायचं आहे ना ते मी करते, असं त्याला ती बोट करूनच म्हणते. तर इतक्यातच मिथुन काका खालून ओरडतो की अरे काव्या, जीवा, तिथं काय करत आहे तुम्ही? इकडे खाली या ना. तर तेव्हा काव्या हो आलो असं ओरडूनच सांगते. आणि परत ती जीवाजवळ जाऊन जीवाला म्हणते की जीवा, तुला आपलं प्रेम मान्य नाही करायचं ना, आता तू बघच मी काय करते, असं म्हणून ती आता रागारागातच तिथून खाली जाते. तर तेव्हा जीवासुद्धा तिच्या मागे धावत तिला थांबवायसाठी जात असतो. तर आता इकडे खाली मिथुन काका नंदिनीला फार्म हाऊस फिरवून दाखवत असतो आणि तो तिला म्हणतो की हा आपला भला मोठा लॉन आहे, आणि तुला सांगतो की इथं रात्री लॉनवरती ना बसलो ना की इतका वारा सुटतो की माणूस उडूनच जातो. आणि आमच्या लॉनवरती ना आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा लावलेली आहेत. आणि हे बघ, चाफा बोले ना, पण तरीसुद्धा ना मला चाफ्यासाठी बोलावंच लागतं. चाफा आहे, नारळ आहे, लिंबू आहे, फणस आहे, बांबूसुद्धा आहे, कडीपत्तासुद्धा आहे. आणि तुला सांगतो की कडीपत्ता तर ना वहिनीला एवढा आवडतो की आपल्या पायाखाली सुद्धा ना आपल्याला कडीपत्ताच दिसेल, असं तो सांगत असताना नंदिनी मात्र हसत असते. तर तो पुढे म्हणतो की कडीपत्त्याची चटणी, कडीपत्त्याची कढी, कडीपत्त्याचे पोहे, आणि केस मोठे होण्यासाठी ना कडीपत्त्याचं तेल सुद्धा लावतात त्या, असं तो सगळं काही सांगतो. आणि बाय द वे, आमच्या विक्रमदादाने ना विदेशातून झाडं सुद्धा मागवलेली होती, पण ती टिकली नाहीत, मग देशी झाडं लावली. आणि तुला सांगतो की इतकं सगळं काही ना आम्हाला हौसेने करायला आवडतं. आणि ते राहू देत, तुला लॉन कसा वाटला, आवडला का नाही, भारी आहे ना, असं तो विचारत असतो. इतक्यात काव्या आणि जीवा तिथं येतात. तर तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की याच लॉनवरती ना जीवा मस्त फिरत असायचा आणि तासनतास फोनवरती बोलत असायचा, असं सांगत असताना आता नंदिनी जीवाकडे बघते आणि म्हणते की फोनवरती बोलत असायचा. आणि ती जीवाला विचारते की कोण कोणासोबत फोनवरती एवढं बोलायचा तुम्ही? तर तेव्हा पार्थ तिला आता जेलेस जेलेस असं म्हणून चिडवू लागतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो असं काही नाही, जेलेस वगैरे काय व्हायचं आहे त्यामध्ये, आणि कुठल्या तरी फ्रेंडसोबतच बोलत असतील ना ते, असं ती म्हणत असताना आता काव्या जरासं रागाच्या स्वरातच किंवा गर्लफ्रेंडशी बोलत असतील असं म्हणते. तर तेव्हा सगळ्यांना तिच्या वाक्याचा धक्काच बसतो. तर नंदिनी काव्याला म्हणते, अगं काव्या, तू हे काय बोलत आहेस? तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं ताई, त्यात काय आहे एवढं, असू पण शकतं ना जीवाची गर्लफ्रेंड. आणि अगं कम ऑन ताई, आता 1 महिना झालेला आहे ना लग्नाला, महिनाभरामध्ये ना कुठलाही नवरा त्याच्या बायकोला एवढं तरी सांगू शकतोच ना, असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. तर नंदिनी आता काव्याला म्हणते की अगं काव्या, काहीसुद्धा काय बोलत आहेस तू, आणि एवढा वेळ तुम्ही दोघे तिकडे काय करत होतात ते अगोदर सांग. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो जीवाना फार्म हाऊस दाखवत असणार आहे. आणि काव्याला म्हणतो, कसा वाटला आपला फार्म हाऊस, जरा कौतुक करा ना. तर तेव्हा काव्या म्हणते की हो ठीक आहे, सांगते ना मी, पण त्याआधी ना मला तुम्हा सगळ्यांना अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे, ते अगोदर सांगू का? आणि नाही नाही, मी विचारत का बसले आहे, मी तेच आधी सांगते, असं ती म्हणत असताना जीवाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकत असते. तर तेव्हा त्याला आता घामसुद्धा फुटलेला असतो. तर नंदिनी काव्याला म्हणते, अगं काव्या, तुला नेमकं काय सांगायचं आहे? तर तेव्हा काव्या सांगायला सुरुवात करणारच असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक एक मिनिट, त्याआधी ना मला तुम्हाला, म्हणजे तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. आणि खरं तर ना तुम्हा सगळ्यांना ना मला मनापासून थँक्स म्हणायचं आहे, इतकं छान सरप्राईज दिल्याबद्दल, ते पण माझ्या आवडत्या जागी आणल्याबद्दल. ॲक्च्युली ना मला आता खूपच छान वाटत आहे. तर
इथं आता मिथुन काका जीवाला म्हणतो, "अरे गबरू जवान, तू कुठं काय फील करतोस ना, हे ओळखण्यात आम्ही माहिरच आहोत. बरोबर आहे का नाही पार्थ?" असं तो आता पार्थला सुद्धा म्हणतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "तू बरोबर बोललास काका." तर तेव्हा जीवा म्हणतो, "म्हणजे काय?" असं त्यांना विचारत असतो. तर तेव्हा आता जीवाच्या लक्षात येतं आणि तो नंदिनीला विचारतो की म्हणजे तू आणि आई ना त्या दिवशी चेस खेळत असताना असं बोलत असताना आता मिथुन त्याच्याजवळ जातो आणि राईट राईट आय लाईक धिस गबरू जवान आणि ती फोनवरती जी बडबड आहे ना तीच किचनमधून पार्थ आणि मी फोनवरती ऐकत होतो आणि आता काय करणार आमचा प्लॅन होता आणि तू रूममध्ये जायला तयार नव्हतास, तिथंच चिकटलेला होतास, मग आता आम्ही करणार तर काय? असं म्हटल्यानंतर आता नंदिनी आणि पार्थसुद्धा हसू लागतात. तर पार्थ म्हणतो की बरोबर आहे, तुला ना इथं आणण्यासाठी इतकं प्लॅनिंग केलं आणि थँक्यू नाही तर तू ॲक्च्युली ना आम्हाला दंडवतच घातला पाहिजेस, असं तो म्हणतो. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे बाबा ठीक आहे, मग मी काय त्याच्यामध्ये काय एवढं आहे, मी दंडवत घालतोच ना," असं म्हणून तो मिथुन काकाच्या पाया पडत असतो. तर तेव्हा सर्वजण त्याला थांबवतात. तर पार्थ म्हणतो, "अरे आम्ही तर गंमत करत आहोत आणि काही असं करू नकोस तू. काय आहे ना की तू छान फील केलंस ना, तर आम्हालासुद्धा छान वाटतं रे जीवा." तर तेव्हा मिथुन म्हणतो, "आय लाईक धिस, आय लाईक धिस," असं म्हणत असतो. तर तेव्हा काव्या त्यांना थांबवते आणि म्हणते, "बरं बरं ठीक आहे, आता माझं जरा ऐकाल का प्लीज? मला महत्त्वाचं बोलायचं आहे." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "बरं बरं ठीक आहे, तू बोल, तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे?" तर तेव्हा मिथुन म्हणतो, "अरे बाबा, तुम्ही जर इथं बोलत बसलात ना, तर रात्र कधी होईल कळणारच नाही आणि आपल्याला ना संध्याकाळची तयारी करायची आहे. आपल्या त्या जनाबाई आहेत ना, त्या खास मटण, ज्वारीची भाकरी आणि खरडाची तयारी करणार आहेत आणि तुम्हाला मी सांगतो की खास मोहिते स्टाईलमध्ये मटण पाहिजे, तांबडा पांढरा रस्सा, एकदम झणझणीत," असं तो म्हणतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो चालते की, तुम्ही म्हणाल तसं घेतो की करून," असं ती बोलते. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर पार्थ म्हणतो की जर तुम्हासनी ना असिस्टंट पाहिजे असेल ना तर आम्ही आहोतच की. तर तेव्हा मिथुन म्हणतो, "चला चला, आपल्याला ना वाढदिवसाची तयारी करायची आहे, चला वेळ काढू नका," असं म्हणून तो आता त्यांना सगळ्यांना तिथून घेऊन जाऊ लागतो. तर तेव्हा परत जीवा आणि काव्या मागेच राहतात. तर तेव्हा काव्या जीवाला म्हणते की "काय रे, मी बोलत होते ना तर तू मला कट केलंस आणि असं किती वेळा करणार आहेस तू? आज रात्री 12 वाजता ना वाढदिवस आहे ना तुझा, चल मग आता तुला वेळ दिला आणि आज रात्री 12 वाजेपर्यंतचा वेळ मी तुला दिलेला आहे आणि तोपर्यंत ना तुला जे काही करायचं आहे ना ते कर, काय बोलायचं आहे ना ते बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव जीवा, आपल्यामधलं प्रेम ना आज रात्री 12 वाजता सगळ्यांना कळणार म्हणजे कळणारच," अशी ती परत त्याला धमकी देते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा जीवा मात्र खूपच अस्वस्थ होऊ लागतो आणि तो डोक्यालाच हात लावतो. तर आता त्यानंतर इकडे बघा मानिनी बसलेली असते. तर तेव्हा विक्रम तिथं येतो आणि तिच्यासमोर तो गजरा धरतो. तर तेव्हा मानिनी थोडीशी दचकते आणि त्याला म्हणते, "अरे तुम्ही कधी आलात? मी तर पाहिलंच नाही." तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि म्हणतो की "हे मी आत्ताच आलो ना," असं म्हणून तो चक्क तिच्या केसामध्ये गजरा माळतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, "अहो पण काय झालेलं आहे? काय एकदम हे? आणि आपल्या मुलांच्या लग्नाला 1 महिना झालेला आहे, आपल्या नाही." तर तेव्हा विक्रम म्हणतो की "पण जर आपल्या लग्नाला 1 महिना झाला होता ना, त्यावेळी मी जसा होतो ना तसाच अजूनसुद्धा आहे का नाही रोमॅन्टिक?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो." तर तेव्हा विक्रम म्हणतो की "काय आहे ना मानिनी, प्रेम आहे ना प्रेम, हे आयुष्यामध्ये 2दा होतं." तर तेव्हा मानिनी "ते कसं काय?" असं विचारते. तर तेव्हा विक्रम म्हणतो की "पहिल्यांदा होतं ना ते फक्त बाहेरच्यांच्या समोर, म्हणजे बघितल्या क्षणी जे होतं ना ते पहिलं प्रेम आणि एखादी व्यक्ती सतत आपल्या डोळ्यासमोर येत राहिली ना ते वालं प्रेम." तर तेव्हा मानिनी विचारते की "आणि दुसऱ्यांदा काय दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होतं का?" तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं छे छे, दुसऱ्यांदा प्रेम होतं ना ते सुद्धा त्याच व्यक्तीवरती जडतं, म्हणजे त्याचं ना तेच तसंच रूप पहिलं राहिलं नसलं ना तरीसुद्धा, म्हणजे असं हलकंसं थोडं वाढलेलं वजन, केसांची झालेली चांदी, डोळ्यांच्या कडेला पडणाऱ्या रेषा या आधीपेक्षा सुद्धा त्या व्यक्तीला जास्त सुंदर बनवतात. आणि दुसऱ्यांदा प्रेमात पडतो ना तेव्हा आपल्या माणसावर रुसणं, रागावणं, काळजी घेणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, या सगळ्याच्या प्रेमात पडतो. जसं मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे," असं तिला तो सांगत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, "तुम्ही आज काय पावसात वगैरे भिजून आलेला आहे का? रोमान्समध्ये एकदम वरचा साच लावलेला आहे की, आणि पण हा रोमान्स तुला आवडतो का नाही?" असं तो विचारतो. तर तेव्हा मानिनी हो असं सांगत असते. तर विक्रम म्हणतो, "खरं सांगायचं ना तर मानिनी, पार्थ आणि जीवा या दोघांनी सुद्धा ना माझ्या पायाशी बसून धडेच घेतले पाहिजेत. बायकोला कसं खुश करायचं
आणि मग मी सांगेन त्यांना प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम का मतलब है आग के दर्या में पुरी तरह डूब जाना है, असं म्हणून तो हसतच असतो. तर आता आग हे शब्द ऐकल्यानंतर मानिनी मात्र एकदम गंभीर होते आणि तेव्हा तिला गुरुजींचे शब्द आठवू लागतात की जीवाला ना पुढचे काही दिवस आगीपासून दूर राहायला सांग. तर तेव्हा मानिनी म्हणते, आग का दर्या, अहो आपल्या जीवाला ना आगीपासून सावध राहायला सांगितलेलं आहे. तर तेव्हा विक्रम तिला विचारतो की पण असं कोणी सांगितलेलं आहे. तर तेव्हा मानिनी सांगते की अहो आज ना साने गुरुजी आलेले होते. त्यांनी सांगितलं की जीवाला ना जरा सांभाळा, त्याला आगीपासून धोका आहे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं असं काहीसुद्धा नसतं गं मानिनी, आणि तुला सांगू का, असं काही होणार असेल ना तर ते तुम्हाला चुकवतासुद्धा येत नाही. आणि आता माझ्या नशिबात अपघात लिहिलेला होता, मग तू भेटलीस का नाहीस मला, असं म्हटल्यानंतर मानिनी थोडीशी चिडते आणि विक्रम मात्र हसत असतो. तर मानिनी त्याला म्हणते की तुम्ही नक्की प्रेम व्यक्त करत आहे का फिरकीच घेत आहे माझी. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, नको ग मानिनी, तू विचार करू नकोस. मी तुला सांगू का, आपली पोरं ना तिकडे फार्म हाऊसवरती सॉलिड मजा करत असणार आहेत, धमाल करत असणार आहेत. त्या सगळ्यामध्ये ना खरंच कोणी जर राबत असेल ना तर ती एकटी बिचारी नंदिनीच असणार आहे, असं तो सांगत असतो. आणि मानिनीला सुद्धा ते पटत असतं. तर नेमकं आता इकडे नंदिनी मटण शिजायला ठेवून किचनमधून बाहेर येते आणि काव्याला म्हणते की आता ना हे मोहिते स्टाईल मटण खाऊन बर्थडे बॉयला एकदम मज्जाच येणार आहे. आणि मगाशी गमतीत म्हणाले मी झणझणीत मटण करते म्हणून, मी विचार केला कशाला, नको, एकतर ना जीवा तिखट खात नाहीत, मसाला थोडा कमीच घातलेला आहे मी, असं ती सांगत असताना काव्याला मात्र त्रास होत असतो. तर नंदिनी पुढं म्हणते की आणि हे प्रार्थना तर कमालच आहेत, एकदम ना एप्रन वगैरे घालून स्टाईलमध्ये मला असिस्ट करायला सुद्धा आले होते ते किचनमध्ये. बाय द वे तुझ्यासाठी ना छान गंमतच करत आहेत ते, असं म्हणून तिला ती थोडंसं डिवचत असते. तर तेव्हा काव्या रागारागातच उठून तिथून निघूनच चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि 1 मिनिट, अगं काय झालं, अशी एकदम अचानक कुठे उठून चालली आहेस तू, आणि काय झालं असं एकदम उठून जायला, आणि बोलत का नाहीस माझ्याशी, बोल ना, केवढा उत्साह होता तुला मगाशी, आणि काय झालेलं आहे, सगळं ठीक आहे ना, असं ती विचारत असते. तर तेव्हा काव्य तिला हो असं सांगते आणि सगळं काही ठीकच आहे, पण ही वेळ पुढे सरकतच नाही ना, म्हणून माझी चिडचिड होत आहे, असं ती बोलते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, अगं काव्या तुझी तर कमालच आहे, कारण ना चिडचिड करायला ना तुला कुठलीसुद्धा वेळ पुरते, मुळात वेळ पटापट पुढे सरकण्याची तू वाट कशासाठी बघत आहेस. तर तेव्हा काव्य तिला सांगते की मी फक्त ना 12 कधी वाजणार ना याचीच वाट बघत आहे. असं सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते की मी सुद्धा त्याचीच वाट बघत आहे. तर तेव्हा काव्य तिला विचारते की तू कशासाठी वाट बघत आहेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, कशाला म्हणजे काय, अगं आज ना जीवांचा बर्थडे आहे आणि आता मी वाट बघणार नाही तर मग कोण वाट बघणार, असं म्हणून ती खुश होत असते. तर तेव्हा काव्या आता तिथून परत निघून जात असते. तर तेव्हा नंदिनी परत तिला थांबवते आणि म्हणते की ऐक ना, आज मी ना जीवासाठी का सरप्राईज प्लॅन केलेला आहे. तर तेव्हा काव्या काय सरप्राईज असं तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, मी तुला सांगेन पण तू माझ्यावरती हसू नकोस. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं ताई मी कशाला हसेन, सांग ना मला जे काय आहे ते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, मला ना अगोदर प्रॉमिस कर, तू माझ्यावरती नाही हसणार. तर तेव्हा काव्य तिला म्हणते, ताई मी तुला प्रॉमिस करते, मी तुझ्यावरती हसणार नाही, आता तरी मला सांगशील का. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो ठीक आहे, आणि मी ना कविता केलेली आहे जीवांच्यासाठी, असं ती म्हणते आणि ती खूपच खुश होत असते. तर तेव्हा काव्य तिला म्हणते की कविता, अगं ताई माणसं प्रेमात पडल्यानंतर कविता करतात, तू जीवाच्या प्रेमात वगैरे पडली नाहीस ना, असं तिला ती विचारते. तर तेव्हा आता नंदिनी शांत होते आणि ती तिच्या आठवणीमध्ये हरवून जाते आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने पहिल्यांदा तिला घास भरवलेला असतो आणि त्यानंतर तिला गजरासुद्धा घेऊन दिलेला असतो आणि तिला पहिल्यांदा बाईकवरून तो घेऊन गेलेला असतो आणि त्या दोघांनी मिळून एकत्र पाणीपुरीसुद्धा खाल्लेली असते आणि तिच्या हाताला लागल्यानंतर त्याने तिची काळजीसुद्धा घेतलेली असते. ते क्षण आता सगळे तिच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि ती खरोखरच जीवाच्या प्रेमात पडलेली असते. तर आता काव्या तिला म्हणते, अगं ताई बोल ना ताई, तू जीवाच्या प्रेमात वगैरे पडली नाहीस ना. तर तेव्हा आता नंदिनी लाजूच लागते आणि हसत असते आणि म्हणते की अजून तशी प्रेमात पडलेली नाही आणि मला ना प्रेमात पडण्याची एवढी घाई नाही, आमच्यामध्ये ना छान मैत्री होऊ देत, छान संवाद होऊ दे, प्रेमाचं काय आहे, लग्नानंतर होईलच की प्रेम, असं ती म्हणते. तर आता काव्याला मात्र त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर ती म्हणते की पण मला एक गोष्ट सांग ताई, जीवा जर ना लग्नाच्या आधीच कोणाच्या प्रेमात असतील तर, असा प्रश्न केल्यानंतर आता नंदिनी शांतच होते. तर इकडे जीवा एकटाच विचार करत असतो. इतक्यात मागून पार्थ येऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तर जीवा घाबरूनच जातो.
तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "अरे एवढं काय झालं दचकायला?" तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे काही नाही, तू अचानक मागून हात ठेवलास ना म्हणून मला दचकायला झालं आणि त्याच्याकडे बघून हँडसम दिसत आहेस की," असं त्याला म्हणतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "अरे माझा भाऊ आहेस ना, मग जरा चांगली कॉम्प्लिमेंट दे ना मला." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "तू ना हँडसम हंक दिसत आहेस," अशी कॉम्प्लिमेंट देतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "थँक यू. आता कसं बोललास? बरं ऐक, मी तुझ्यासाठी ना मस्त अळणी रस्सा बनवलेला आहे, जरा टेस्ट कर." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे टेस्ट काय करायचं आहे? चांगलाच झाला असणार आहे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, चांगला झाला आहे का नाही हे ना तू टेस्ट करूनच सांग." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे माझा खरंच मूड नाही." तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "तुझा तर ना इथं यायचा सुद्धा मूड नव्हताच, चल टेस्ट कर." असं म्हणून तो त्याला ओरडतो आणि स्वतःच्या हाताने त्याला टेस्ट करायला लावतो. तर तेव्हा टेस्ट केल्यानंतर जीवा त्याला म्हणतो, "छानच झालेला आहे आणि रोजच्यापेक्षा ना थोडा वेगळाच झालेला आहे," असं बोलतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "अरे होणारच ना, कारण तुझ्या बायकोने केलेलं आहे आणि हे ॲप्रन वगैरे घालून ना मी फक्त शायनिंग मारत आहे. बाकी सगळं काही ना तुझ्या लाडक्या बायकोचंच आहे बरं का," असं तो त्याला आता सांगतो आणि तो रस्सा त्याच्या हातामध्ये देतो आणि "तुला अजून एक गोष्ट सांगतो की तुला अजून ना बऱ्याच डिशेस टेस्ट करायच्या आहेत आणि आता जी डिश बनवत आहे ना मी, ती तुझी आणि काव्याची फेवरेट डिश आहे." असं तो सांगितल्यानंतर आता जीवाला मात्र थोडासा धक्काच बसतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "बरं ठीक आहे, हे संपव तू, मी आलोच." असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर तेव्हा जीवा मनातल्या मनात म्हणतो की आता ना मला माझं आणि काव्याचं नाव एकत्र ऐकायला सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे. तर आता इकडे त्यानंतर मिथुन काका चोर पावलाने आतमध्ये चाललेला असतो. तर तेव्हा जीवा त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की हा मिथुन काका असा चोर पावलाने कुठं चाललेला आहे आणि बघायला हवं, असं म्हणून तो हळूच त्याच्या मागे मागे जाऊ लागतो. तर आता इकडे काव्या नंदिनीला विचारते की "सांग ना ताई, लग्ना अगोदर जीवाचं दुसऱ्या कोणावरती प्रेम असेल तर?" असं म्हटल्यानंतर नंदिनी शांतच झालेली असते आणि ती आता विचार करत असते आणि तिला आता तो क्षण आठवत असतो की ज्यावेळेस तिला त्या दोघांच्या हाताचं मोल्ड सापडलेलं असतं आणि तिने विचारलेलं असतं की "तुमचं कोणावरती प्रेम आहे का जीवा? सांगा ना जीवा." तर तेव्हा जीवानं सांगितलेलं असतं की "हो, होतं माझं एका मुलीवरती जीवापाड प्रेम, पण ते एकतर्फी प्रेम होतं." तर तेव्हा आता काव्या तिला विचारातून बाहेर काढते आणि म्हणते की "ताई बोल ना, सांग ना ताई." तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की "अगं काव्या, असेल आता लग्नाआधी तर प्रेम असू देत, पण हे बघ लग्नाआधी जे असेल ते असेल, पण आता देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्हा दोघांची गाठ जुळवलेली आहे ना, मग माझ्यासाठी तेवढंच सत्य आहे." तर तेव्हा काव्या आता तिच्यावरती भडकतेच आणि म्हणते की "अगं ताई, अशी कशी आहेस गं तू आणि नक्की कशाची बनलेली आहेस ना तेच मला कळत नाही." मगाशी ना पार्थनं सांगितलं की लॉनमध्ये उभा राहून जीवा तासनतास कुणाशी तरी गप्पा मारायचे. मग ते कुणाशी गप्पा मारत असायचे, ते नक्की काय बोलत असायचे, हे विचार तुझ्या डोक्यात येत नाहीत का? आणि जराही डाऊट येत नाही का तुझ्या डोक्यामध्ये? असं ती आता रागारागातच तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की "अगं याच्यामध्ये डाऊट काय घ्यायचा? आणि तू सुद्धा नाही का तासनतास ती कोण तुझी जीविका मैत्रीण, तिच्यासोबत फोनवरती बोलत बसायचीस ना, मग मी डाऊट घ्यायला हवा होता का तुझ्यावरती?" असं तिला ती प्रश्न करते. तर तेव्हा काव्य आता शांत होते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की "एक सांगू का तुला, जीवांच्या लग्नाच्या आधीच्या प्रेमाबद्दल ना मला आधीच माहिती आहे." असं तिने सांगितल्यानंतर आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि काव्या काय असं तिला विचारते आणि "अगं ताई, काय बोलत आहेस तू?" असं ती धक्क्यानेच तिला म्हणते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की "खरं तेच मी बोलत आहे. जीवानी ना मला स्वतःहूनच सांगितलेलं आहे." तर तेव्हा काव्या तिला म्हणते की "अगं ताई, काय सांगितलेलं आहे? बोल ना ताई, काय सांगितलं होतं?" तर तेव्हा नंदिनी परत तिला म्हणते, "खरं तेच मी तुला सांगत आहे आणि नवरा बायकोमधल्या गोष्टी ना दुसऱ्या कोणाला सांगू नये असं म्हणतात. पण तू ना माझी बहीण आहेस, तुला विश्वासाने सांगायला काहीच हरकत नाही. अगं त्या दिवशी ना मी त्यांची खोली आवरत असताना त्यांच्या कपाटामध्ये ना मला एक हँडमोल्ड सापडला. एक मुलामुलीने एकत्र धरलेले हात होते ते." आणि तेव्हा काव्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस त्या दोघांनी तो हँडमोल्ड बनवलेला असतो. तर तेव्हा जीवा तिला म्हणालेला असतो की "ॲक्च्युली ना काव्या हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे." तर तेव्हा काव्या आता नंदिनीला मग पुढं काय असं विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते, त्यावरती JK असं लिहिलेलं होतं. मला अंदाज आला की J फॉर जीवा असेल आणि K म्हणजे असं ती म्हणते. तर तेव्हा काव्या K म्हणजे कोण असं धक्क्यानेच तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "तेच तर ना, तेच मला माहिती नाही. जीवाने ना माझ्या हातात ते मोल्ड पाहिलं, तर तेव्हा मी त्यांना खोदून खोदून विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की लग्ना अगोदर ना त्यांचं कोणावर तरी एकतर्फी प्रेम होतं." आणि आता ते वाक्य ऐकल्यानंतर तर काव्याला फारच मोठा शॉक बसतो आणि काव्या म्हणते, "एकतर्फी प्रेम होतं का? आणि असं सांगितलं का त्यांनी?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, मला ना ते आधी
आधी पटलं, पण मग नंतर ना मला त्यांच्या छातीवरती टॅटूसुद्धा दिसला, क अक्षराने सुरू होणारा, असं तिने सांगितल्यानंतर तर आता काव्या सैरभैरच होते. आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ना जीवाने त्याच्या छातीवरती तिच्या नावाचा टॅटू गोंदवलेला असतो. तर तेव्हा काव्या काय आणि कधी असं विचारते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं त्या दिवशी नाही का तुझ्या हातून जीवांच्या शर्टवरती चुकून चहा सांडलेला होता, त्या दिवशी. तर तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस तिच्या हातातून जीवाच्या शर्टवरती चहा सांडलेला असतो. आणि त्यानंतर नंदिनी म्हणते की तेव्हा ते चेंज करायला वर गेले, तेव्हा बटन लावत असताना ना मला तो टॅटू दिसला. आणि आता नंदिनीला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस जीवा शर्टचं बटन लावत असतो आणि तिला अर्धवट टॅटू दिसलेला असतो. तर तेव्हा काव्या आता तिला विचारते, मग ताई टॅटू काढण्यापर्यंतचं प्रेम एकतर्फी असेल का, असं तुला वाटतं का गं? आणि मला तर ना हे ऐकूनसुद्धा खोटं वाटत आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तुला तर वाटणारच ना, कारण तू काही जीवाची बायको नाहीस, तुला काहीसुद्धा वाटू शकतं. पण मी त्यांची बायको आहे आणि माझा तर त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आता ते म्हणत आहेत एकतर्फी प्रेम आहे, तर मग कदाचित तसंच असेल. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की मला माहिती आहे मी जीवाची बायको नाही, पण तुला माहिती आहे का ताई की जर मी जीवाची बायको असते ना, तर ते के अक्षरावरून काय नाव आहे ना ते तर मी शोधून काढलंच असतं. असं तिला म्हटल्यानंतर आता नंदिनीला त्या गोष्टीचा धक्का बसतो आणि नंदिनी विचारात पडते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या नंदिनीला म्हणत असते, अगं ताई तुला काय वाटतं केवरून काय नाव असू शकतं जीवाच्या छातीवरती. तर तेव्हा नंदिनी आता रागाला येते आणि तिला म्हणते की अगं काव्या प्लीज, आणि हा काय वेडेपणा चालवलेला आहेस तू, असं म्हणून ती तिथून चाललेलीच असते. तर तेव्हा काव्य तिला थांबवते आणि म्हणते की अगं क्युरियासिटी म्हणूनच म्हणत आहे मी, विचार कर ना ताई, बोल ना ताई, असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, पण फार मोठं नाव नसावं, 2 किंवा 3 अक्षरीच असेल. तर तेव्हा काव्या म्हणते किंवा 2.5 अक्षरीसुद्धा असू शकतं ना. तर तेव्हा आता नंदिनी काव्या असं म्हणते आणि 2.5 अक्षरी म्हणजे ना काव्यासुद्धा असू शकतंच ना. आणि जर काव्याच असेल आणि जर ती तूच काव्य असशील तर, आणि अगं तुझा आणि जीवांचं एकमेकांच्यावरती प्रेम नव्हतं ना लग्नाच्या अगोदर, असं ती आता प्रश्न करते. आणि तिला तर आता त्या दोघांच्याबद्दल शंकाच आलेली असते. आणि तेव्हा काव्या मात्र आपलं तोंड फिरवते आणि ती शांतच बसते. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.